ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमामुनी राजा परीक्षितला सांगतायत की ह्या इलावृत वर्षाच्या उत्तरेला क्रमानं नील, श्वेत आणि शृंगवान असे 3 पर्वत आहेत. आणि ज्यांच्यामुळे रम्यक, हिरण्मय आणि कुरु या नावाच्या 3 भूप्रदेशांची सीमा तयार केली जाते. हे तिन्ही पर्वत पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. आणि त्यातल्या प्रत्येकाची रुंदी ही 2000 योजना असून लांबी मात्र आधीच्या दशांशांच्या पेक्षा जरा कमी आहे. त्याच्या पुढची आणखीन दशांशांनी कमी आहे आणि त्याच्याही पुढची आणखीन दशांशांनी कमी आहे. असं कमी कमी लांबी होत जाते. पण ह्या सगळ्यांची रुंदी आणि उंची मात्र सारखीच आहे. अशा प्रकारे इलावृताच्या दक्षिण दिशेला एका पाठोपाठ एक असे निषद, हेमकूट आणि हिमालय नावाचे 3 पर्वत आहेत. आणि हे पर्वत सुद्धा नील, श्वेत आणि शृंगवान पर्वतांसारखेच पूर्व पश्चिमच्या बाजूने पसरलेले आहेत, पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि 10,000 योजना अशी त्यांची उंची आहे. आणि ह्या 3 पर्वतांमुळे क्रमाने हरिवर्ष, किंपुरुष आणि भारतवर्ष अशा 3 भूभागांच्या सीमा निश्चित केल्या जातात, आखल्या जातात. इलावृताच्या पूर्व आणि पश्चिमेला उत्तरेकडे नील पर्वत आणि दक्षिणेकडे निषद पर्वत पसरलेले असून गंधमादन आणि माल्यवान नावाचे 2 पर्वत आहेत. त्यांची सुद्धा रुंदी 2-2 हजार योजना आहे. आणि ते भद्राश्व आणि केतुमाल अशा 2 भूभागांची सीमा निश्चित करतात. याशिवाय म्हणाले मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व आणि कुमुद हे 4 10,000 योजन उंच असलेले आणि तेवढेच रुंद असलेले मेरू पर्वताचे आधारभूत असे टेकू आहेत. आणि ह्या 4च्या वर ध्वजेसारखे आंबा, जांभूळ, कदंब इत्यादी 4 वृक्ष आहेत की ज्यांच्यापासून प्रत्येकी 1100 योजन उंच आहेत ते. आणि एवढाच त्यांचा त्या 4ही वृक्षांचा शाखा विस्तार आहे. ह्या 4ही वृक्षांची खोडांची जी बुंध्याची रुंदी आहे ती जवळजवळ 100 योजना आहे. शुकमामुनी राजाला सांगायला लागले की ह्या पर्वतांवर 4 सरोवर सुद्धा आहेत की ज्यामध्ये क्रमशः दूध, मध, उसाचा रस आणि गोड पाणी असं भरलेलं आहे. आणि यांचं सेवन करणारे जे कोणी यक्ष, किन्नरादी उपदेव आहेत त्यांना स्वभावतःच नैसर्गिकरित्याच नाना प्रकारच्या योगसिद्धी प्राप्त झालेल्या असतात. तसंच ह्या पर्वतांवर क्रमशः नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक आणि सर्वतोभद्र या नावाची 4 उपवन सुद्धा आहेत, उद्यानं सुद्धा आहेत. आणि ह्या उद्यानांमध्ये मुख्य असे जे काही देवतागण आहेत आपल्या देवस्त्रियांचे नायक बनून तिथे ते विहार करत असतात. आणि त्यावेळेला गंधर्वादी उपगण त्यांचा महिमा गात असतात. हे सगळं वर्णन करायचं अशासाठी की कुठल्याही वस्तूची सिद्धी ही त्या वस्तूचं लक्षण आणि प्रमाण यांनी सांगितल्याशिवाय होत नाही. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. आणि ह्यातला लक्षण हा जो भाग आहे
हा वस्तूवर अवलंबून असतो आणि प्रमाण हा भाग हा स्वतःवर अवलंबून असतो. प्रमेय म्हणून ते की असेल जे जाणायचंय ते लक्षणाने कळतं आणि प्रमातामध्ये म्हणजे जो जाणणार आहे त्याला प्रमाणाने ते कळतं. प्रमाणाची प्रवृत्ती ही सामान्यतः अन्य वस्तूंसाठीच असते. आपण त्या वस्तूला एकरूप जर झालो तर त्या वस्तूचं ज्ञानच होणार नाही. जोपर्यंत प्रमेय आणि प्रमाता हा भेद आहे तोपर्यंत प्रमात्याला त्या प्रमेयाचं प्रमाणाने ज्ञान होऊ शकतं. आणि हे जे लक्षण आहे ह्या लक्षणातले जे की दोष आहेत अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव, अशा दोषांपासून ते जर मुक्त असेल, ते व्यवच्छेदक असेल तरच ते त्या वस्तूचं यथार्थ वर्णन करू शकतं. आणि ते वर्णन करून त्याचं जर ज्ञान घ्यायचं झालं तर त्याची सुद्धा काही प्रमाणं ठरलेली आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, शाब्द आणि साक्षात्कारी किंवा सहानुभूती अशी ती ज्ञानाची प्रमाणं शास्त्रकाराने सांगितली आहेत. त्यातलं पहिलं ते प्राथमिक जे आहे ते इंद्रियांच्या पासून होणारं ज्ञान. इंद्रिय आणि विषय यांचा संपर्क झाल्यानंतर त्या विषयाचं त्या वस्तूचं जे ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आणि त्या प्रत्यक्षावरच आधारित पुढची काही काही प्रमाण, अनुमान, उपमान, अर्थापत्ती वगैरे. पण ज्यांना ही प्रमाण लागू पडत नाहीत असं एक प्रमाण जे आहे परब्रह्माचं त्याला शाब्द प्रमाण म्हणतात. की वेद श्रुती जे काही सांगतात तेच तसं आहे असं गृहीत धरून त्या परब्रह्माकडे जाणं, त्याचं ज्ञान करून घेणं, हे जे प्रमाण आहे ते शाब्द प्रमाण आहे. तेव्हा अशी ही प्रमाण सांगत सांगत शुकमामुनी या संपूर्ण भुवनकोशाचं वर्णन करतायत. ते करताना ते पुढे म्हणाले की मंदारा जलाच्या जवळ त्याच्या सान्निध्यात अगदी त्याच्या पोटात म्हटलं तरी चालेल, मांडीवर म्हटलं तरी चालेल, की जो 1100 योजन उंच असा देवतांचा आम्रवृक्ष आहे त्याच्यापासून गिरिशिखरासारख्या मोठमोठाल्या आणि अमृतासारखं गोड असलेल्या फळांचा वर्षाव होतो. आणि ही फळं जेव्हा फुटतात तेव्हा त्यांच्यापासून अतिशय मोहक असा सुगंध निर्माण होतो आणि लाल रंगाचा अतिशय गोड असा मधुर असा रस त्याच्यातून वाहू लागतो. आणि तोच रस पुढे अरुणोदा नावाच्या नदीमध्ये परिणत होत जातो. ही नदी अरुणोदा नावाची मंदारा जलाच्या शिखरावरून खाली झेपावत आपल्या पाण्यानं इलाव्रत वर्षाच्या पूर्व भागावर शिंपड करते, सिंचन करते. आणखीन पुढे त्याने काही काही वर्णन केलंय, ते काय होतं ते पुढे बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.